देशभक्त स्वतःला वाहून घेतला, या देशाकरता अर्पण झाले। मित्रांनो, त्या स्वातंत्र्यामध्ये आपण जगत आहोत। स्वातंत्र्याचा अमृत वर्ष आपण नुकताच 2 वर्षावर साजरा केला आणि त्याच देशातील या बहुजनांच्या शाळा तोडण्याचा घात हे शासन आपल्या मुळावर येऊन बसलेला आहे। हे शाळा तोडण्याचा घात यांनी घातलेला आहे। मित्रांनो, ते तुम्ही सहन करणार आहात का? जर आज सहन करणार असाल तर याच्यापेक्षा संडगिरी, याच्यापेक्षा नाकर्तेपणा राहणार नाही। मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला दंड ठोकावे लागतील, त्यासाठी आवाज तुमचा कणखर करावा लागेल। कारण ज्या जिल्हा परिषद शाळेनं मला नोकरी दिली, ज्या शाळेमुळे माझ्या मुलांना चांगले शिक्षण, शाळेमध्ये मी शिक्षण देत आहे, जे चांगले दिवस मला ज्या जिल्हा परिषदनं आणला, आज 30 शाळा तुटण्याच्या मार्गावर आहे। त्याकरता आपला शिक्षक बांधव हा कडाडून पेटून उठला पाहिजे। मित्रांनो, हा आंदोलन शिक्षक समितीने जरी पुकारला असेल, परंतु जनसामान्याची नाड या आंदोलनामागे आहे, बहुजनवादी विचार आहे। मित्रांनो, जर वाड्या वस्त्यावरील, गाव खेड्यावरील जर या शाळा तुटल्या, मॅडम विचार करा, हा जर शासन निर्णय जर अंमलात आला तर 2 महिने अगोदर सन्माननीय आपल्या जिल्हा परिषद माध्यमातून एक पत्र प्रकाशित करण्यात आलं होतं। 20 पटाचा संदर्भ देऊन 185 शाळा समायोजित करण्यासंदर्भात त्यांनी माहिती मागितली की नाही? 2 महिने अगोदर। आज तर 30 पटाच्या शाळा तुटण्याच्या मार्गावर आहेत। विचार करा, या जिल्ह्यातल्या 200 शाळा जर तुटल्या तर 400 शिक्षक अतिरिक्त होतील ना? मग अतिरिक्त झाल्यानंतर ज्या पद्धतीने BSL कंपनीमध्ये अतिरिक्त आपले कर्मचारी झाले, त्याला नोकरी ठेवायचा की त्यांना VRS घ्यायला लावायचा, हा निर्णय सरकारने घेतला। त्याच धर्तीवर तुम्ही जर अतिरिक्त झाले तर तुम्हाला नोकरी ठेवायचा की घरी पाठवायचा, हा निर्णय शासन घेणार आहे। मित्रांनो, हा निर्णय जर अंमलात आणला तर गाव खेड्यामधल्या ज्या शाळा आहेत, डोंगरपाड्यामध्ये ज्या जिल्हा परिषद शाळांचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे, मित्रांनो, ती शाळा म्हणजे विद्यार्थ्यांना सुशिक्षित करणारी संस्था नाही, तर गाव प्रबोधन करणारी संस्था आहे। मित्रांनो, ती गाव प्रबोधन करणारी संस्था आहे। ज्या गावामध्ये शाळा नाहीत त्या ठिकाणचा विद्यार्थी सोडा, तर तिथला गावकरी सुद्धा हा उद्या लुटेरू आणि गुंडेगिरी प्रवृत्तीचा तयार होईल, समाजामध्ये अराजकता माजेल आणि गावागावामध्ये भांडणे तयार होतील आणि पुण्याचा जो काळ आपण 75 वर्षा अगोदर आपल्या पूर्वजांनी बघितला, तोच काळ येण्यास काही वेळ लागणार नाही। मित्रांनो, मग हे आलेलं स्वातंत्र्य, ज्याला चांगला शब्द आहे, आपण तो स्वातंत्र्य गमावणार आहोत का? मित्रांनो, आजची परिस्थिती जरी या ठिकाणी मी पाहिलं 1000 रुपये हजेरी पटावर 110 ते 15 शिक्षक बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत, जवळपास 80-90 शिक्षक बांधव स्वाक्षऱ्या केलेल्या नाही, परंतु या रखरखत्या उन्हामध्ये या शिक्षक समितीच्या ध्येय धोरणानुसार जर 200 शिक्षक या मंडपामध्ये आज आलेत, मित्रांनो, ही खऱ्या अर्थानं हा विजय तुमचा आहे, हा इतिहास तुमच्या नावाने लिहिला जाणार आहे। कारण 30,000 शिक्षक राज्यातले अतिरिक्त होणे म्हणजे 30,000 बेरोजगार तयार होणे। लक्षात घ्या, एका नोकरीची बोली किती आहे ना गाडे सर?